हॅलो नमस्कार, मी सानिका, कथारंग बाय सानिका या कथा मंचावर सर्व कथाप्रेमींचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही या चॅनलवर करत असलेला सपोर्ट, देत असलेले सजेशन आणि कमेंट यामुळे हे चॅनल इम्प्रूव्ह व्हायला खूप मदत होती आहे. सपोर्टिव्ह सबस्क्रायबर्सचे आणि व्ह्युअर्सचे मनापासून धन्यवाद. सध्या मी सौ मधु सुनील कुलकर्णी यांच्या सिद्धी या पुस्तकातल्या कथा वाचते. अर्थात याचं सर्व श्रेय या लेखिकेला आहे. या कथा या स्त्रीप्रधान आहेत, त्यामुळे या स्त्रियांना तर नक्कीच आवडतील. पण या कथांमधनं पुरुष कथाप्रेमींना देखील कधी त्यांची आई, कधी सून, कधी सासू, कधी बहीण, तर कधी जिवलग मैत्रीण यांचीसुद्धा रूपं दिसतील. चला तर मग ऐकूया सुंदर अशी आजची कथा. कथेचे नाव आहे जिव्हाळा आणि लेखिका आहेत सौ मधु सुनील कुलकर्णी. चकलीचा खमंग वास आला तसा मी स्वयंपाकघरात आलो. आई चकल्या तळत होती. त्यातलीच एक तोंडात टाकत मी म्हटलं, बरोबर 4 वर्षांनी अमेरिकेहून लाडका लेक दिवाळीसाठी येतोय ना, त्याच्या आवडीचं होणारच. बाबा स्वयंपाकघरात येत माझी चेष्टा करत म्हणाले, काहीतरी जळल्याचा वास येतोय का गं? बाबा तुम्ही सुद्धा? मी हसत म्हणालो, तुझ्या आवडीचे बेसनाचे लाडू तयार आहेत, तो डबा आण इकडे. आई माझ्या गालावर चापटी मारत म्हणाली. आईच्या हातात डबा देत मी म्हटलं, आई तुषारला एअरपोर्टवर घ्यायला मी जातो, त्याचं सामान बरंच असावं. हो 4 वर्षांनी येतोय आणि महिनाभर मुक्काम आहे म्हणाला. महेश, आज अल्बम चाळत होतो. तुझा आणि तुषारचा हा किती गोड फोटो आहे बघ. बागेत झोपाळं दोघं खेळत होतात तेव्हा मी काढला होता. तुमच्या दोघांच्या काही फोटोंची प्रिंट आऊट मी मुद्दाम डेव्हलप करून घेतली. अल्बमची मजा काही वेगळीच असते. मी फोटो हातात घेतला. शुक्रवार पेठमधला आमचा फ्लॅट आठवला. जुन्या आठवणी उफाळून आल्या. आणि तुषार, तो तर या आठवणींशी घट्ट जोडलेला होता. 125 शुक्रवार पेठ डोळ्यासमोर आली. 125 आमच्या बिल्डिंगचा प्लॉट नंबर होता. शुक्रवार पेठ इथे जुना वाडा पडून फ्लॅट्स झाले होते. बाबांनी तिथे 1 बेडरूमचा फ्लॅट विकत घेतला. मला तिथून शाळा जवळ होती आणि बाबांना देखील ऑफिस जवळ होतं. त्या बिल्डिंगच्या 2 विंग होत्या. एका विंगमध्ये 1 बेडरूम फ्लॅट्स होते आणि दुसऱ्या विंगमध्ये 2 आणि 3 बेडरूमचे फ्लॅट होते. आई नोकरी करत नव्हती, त्यामुळे बाबांच्या एकट्याच्या पगारात छोटा फ्लॅट घेणं शक्य होतं. बिल्डिंगमध्ये वाड्यातले काही जुने भाडेकरू होते. आमच्या बिल्डिंगमधल्या सर्वांशी चांगली छान ओळख झाली. मला खेळायला पण भरपूर मित्रमैत्रिणी मिळाले. शेजारच्या विंगमधली मुलंसुद्धा आमच्यात येऊन खेळत असे. अशातच एक दिवस दुसऱ्या विंगमध्ये एक नवीन बिराड आलं. नवरा बायको आणि साधारण माझ्याच वयाचा मुलगा. त्या मुलाची आई मात्र चांगलीच आधुनिक होती. आम्ही मुलं रविवारची सुट्टी म्हणून सगळेच खाली खेळत होतो. ट्रकमधून सामान खाली उतरवताना आम्ही सगळी मुलं तिच्याकडे बघत होतो. तिच्या मुलाशी ती सतत इंग्लिशमध्ये संवाद करत होती. मी घरी येऊन आईला सांगितलं, आई पलीकडच्या विंगमध्ये ना 3 बेडरूमच्या फ्लॅटमध्ये कोणीतरी नवीन राहायला आलंय. खूप श्रीमंत आणि आधुनिक आहेत. महेश, तू त्या मुलापासून 4 हात लांबच राहा. आपण मध्यमवर्गीय माणसं, त्यांची बरोबरी आपण करू शकत नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही खाली खेळत असताना तो नवीन मुलगा आला. एका कट्ट्यावर बसून आमचे खेळ बघत होता. माझं लक्ष सतत त्याच्याचकडे होतं. गोरा पान, दाट केस, किंचित पिंगट डोळे आणि हसरा चेहरा. तो माझ्याकडे बघून हसला. मी त्याला हाताच्या खुणेनेच बोलावलं, नाव काय तुझं? तो हसत म्हणाला, तुषार. येतोस खेळायला? हो, तो आनंदून म्हणाला. तुषारला मी आमच्यात खेळायला घेतलं आणि आमची पहिल्याच भेटीत गट्टी झाली. मी घरी येऊन आईला सांगितलं तर ती म्हणाली, जपून रे बाबा, ते श्रीमंताचं पोर आहे. आईचं बोलणं बाबांना काही आवडलं नाही. लहान मुलांमध्ये कसलं आलंय गरीब आणि श्रीमंत? तो वयाने आपल्या महेश एवढाच दिसतोय. उगाच त्याच्या मनात नाही ते भरू नकोस. मी लगेच म्हटलं, बाबा तो माझ्यापेक्षा 1 वर्षाने लहान आहे, 4थीत आहे. तुषार आम्हा मुलांमध्ये छान मिसळला. तो कॉन्व्हेंटमध्ये शिकत होता, त्यामुळे त्याचं इंग्लिश फार छान होतं. जरा ओळख झाल्यावर कळलं त्याची आई ख्रिश्चन होती. तिचं मराठी अगदी तोडकं मोडकं होतं, म्हणून ती सतत इंग्लिशमध्ये बोलायची. तुषारचं आडनाव गाडगीळ होतं. बाबांचा बिझनेस होता. 3 बेडरूमचा फ्लॅट म्हणजे सदनच होते.
एक दिवस संध्याकाळी अचानक तुषारची आई, त्याचे बाबा आणि तुषार आमच्या घरी ओळख करून घ्यायला आले. बाबांनी भरभरून स्वागत केलं. आई अगदी माफक हसली. तुषारचे बाबा अतिशय साधे होते. श्रीमंतीचा कुठलाही गर्व नव्हता. त्याची आई मात्र अगदी शांत बसली होती. कदाचित मराठी येत नव्हतं म्हणून असावं. आईने चहा पोहे केले, पण तुषारच्या आईशी काय बोलावं तिला कळत नव्हतं. कारण तिला इंग्लिश समजत होतं पण फारसं बोलता येत नव्हतं. पण तुषारच्या बाबांनी जेव्हा सांगितलं की तुषारच्या आईलाच ओळख करून घ्यायची होती, तेव्हा आईला आश्चर्यच वाटलं. वहिनी, रोजीला तुमच्याशी ओळख करून घ्यायची होती. तिने तुम्हाला 2-3 वेळा बघितलं आणि म्हणाली, महेशची आई फार शांत साधी आहे, मला तिच्याशी ओळख करून घ्यायला आवडेल आणि तुषार देखील तुमच्याकडेच चांगला रमतो. धन्यवाद दादा. माफ करा पण मला इंग्लिशमध्ये फारसं संभाषण येत नाही. रोजी वहिनींना खूप धन्यवाद. कॉल मी ओनली रोजी, तुषारची आई म्हणाली. तिला मराठी संभाषण थोडंफार कळत होतं पण बोलता येत नव्हतं. त्या दिवसांपासून रोजी आंटी आमच्याकडे रोजच यायला लागली. ती इंग्लिशमध्ये बोलायची आणि आई मराठीत. दोघींनाही एकमेकीची भाषा कळत नव्हती पण बोलताही येत नव्हतं. मी आणि तुषार त्या दोघींची गंमत बघायचो. कधीतरी आई काय बोलते हे रोजी आंटीला अजिबातच कळायचं नाही. मग अशावेळी तुषार तिला इंग्लिशमध्ये सांगायचा. तुषार आमच्या घरात इतका रुळला की सणाच्या दिवशी आई तुषारला जेवायला बोलवायचीच. माझं आणि तुषारचं पण छान जमलं होतं. दिवस मजेत जात होते. तुषार 6वीत गेला आणि मी 7वीत. कित्येकदा तुषार अभ्यास करायला सुद्धा आमच्याच घरी यायचा. एक दिवस मी आणि तुषार अभ्यास करत होतो. इतक्यात बाबा खोलीत आले. महेश, तुषारला घेऊन दवाखान्यात जावं लागेल. रोजी आंटीला जरा बरं नाही आहे, ॲडमिट केलं आहे. ते ऐकून तुषार रडायलाच लागला. आईने त्याला जवळ घेतलं. तुषार, रडू नको बाळा, मम्मा नक्की बरी होईल. रोजी आंटीला अचानक पॅरालिसचा अटॅक आला होता. तिची डावी बाजू गलितगत्र झाली होती. दवाखान्यात महिनाभर ठेवली होती पण काहीच सुधारणा नव्हती. तुषारला आईने आमच्याच घरी ठेवून घेतलं. रात्री घाबरून तुषार आईला चिटकून झोपायचा. 6 महिने झाले. रोजी आंटी अंथरुणावरच खिळून होती. तुषार अगदी अबोल होऊन गेला. संध्याकाळी त्याचं खेळायला येणंही बंद झालं होतं. आमच्या घरी येणं त्याचं कमीच झालं होतं. एक दिवस तुषारचे बाबा त्याला घेऊन आमच्या घरी आले. वहिनी, आम्ही मुंबईला शिफ्ट होतो आहोत. रोजीला तिकडे ट्रीटमेंट द्यायचं ठरवलं आहे. माझे आईवडील तर या जगात नाही आहेत आणि रोजीचे आईवडील इंग्लंडला असतात. पब्लिक स्कूलमध्ये तुषारची ॲडमिशन घ्यायचा विचार करतोय. तिथे त्याचं हॉस्टेल पण आहे. रोजी आता काहीच करू शकणार नाही. तुषारचे हाल व्हायला नकोत. ते ऐकून तर मला रडायलाच आलं. मी तुषारकडे बघितलं. तो खाली मान घालून बसला होता. तुषार, काका काकूंना नमस्कार कर. तुषारने बाबांना नमस्कार केला आणि आईला नमस्कार करायला वागताना हमसून हमसून रडायला लागला. आईने त्याला घट्ट कवटाळलं. तिचेही डोळे वाहत होते. येतो वहिनी, आपलं फोनवर बोलणं होतच राहील, तुषारचे बाबा म्हणाले. काळजी घ्या आणि तुषारला जपा. बाबांनी तुषारच्या डोक्यावरनं हात फिरवला. काकांचे बोट धरून तुषार जायला निघाला. दारापाशी गेल्यावर तुषारने भरल्या डोळ्यांनी आईकडे वळून बघितलं. त्याची आणि आईची नजरानजर झाली आणि आई एकदम ओरडली, दादा थांबा, मला काही बोलायचं आहे. तुमची हरकत नसेल तर तुषार त्याच्या पायावर उभा राहीपर्यंत मी त्याचा सांभाळ करेन. आर्थिक बाजू सगळी तुम्ही सांभाळा, पण मी त्याला आईची माया देईन. मला त्याला असं पोरकं होऊ द्यायचं नाही आहे. इतक्या दिवसात त्याचा लळा लागला आहे. तुम्हाला हे मान्य असेल तर विचार करा. तुषारच्या बाबांना काय बोलावं ते कळेना. ते अचानक आईचे पाय धरायला वाकले. आई त्यांना उठवत म्हणाली, अरे हे काय, जसा महेश तसाच तुषार. तुम्ही निशंकपणे मुंबईला जा. तुषारची अजिबात काळजी करू नका. मी बाबांकडे बघितलं. त्यांच्या डोळ्यात आईबद्दल अभिमान होता. आमच्या छोट्याशा घरात आम्ही चौघे मजेत राहत होतो. तुषार आईला माम म्हणून हाक मारायला लागला. 2 वर्षांनी बाबांचं प्रमोशन झालं. आम्ही हा फ्लॅट विकून तिथेच दुसऱ्या विंगमध्ये 2 बेडरूमचा फ्लॅट घेतला. माझे आणि तुषारचे रुसवे फुगवे भांडण सुरू असायचेच, पण तेवढ्यापुरतेच. आम्हा दोघांमध्ये आईबाबांनी कधीच भेदभाव केला नाही. आईबाबांची मला कमालच वाटत होती. माझ्यासमोर त्यांनी माणुसकीचा आदर्श ठेवला होता. माझं 12वी झालं आणि मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. तुषारने देखील 12वी नंतर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. तुषार महिन्यातनं एकदा त्याच्या आईवडिलांना भेटायला मुंबईला जात असे. काका देखील अधूनमधून पुण्यात येत होते. स्वतःचं करण्यापुरती रोजी आंटीत सुधारणा झाली होती.
इंजिनिअरिंगची फायनल एक्झाम झाली आणि तुषार एकदम आईला म्हणाला, मा, मी आता मुंबईला जाऊ का? का रे बाबा, कंटाळला का आम्हाला? बाबा त्याची मस्करी करत म्हणाले, काका, मला या घरातनं कुठेच जावंसं वाटत नाही. माझं आयुष्य तुम्हा दोघांमुळे घडलं आहे. मी आज जो कोण उभा आहे ना, ते तुमच्या तिघांच्या जिव्हाळ्यामुळे. नाहीतर त्या लहान वयात मी कोमेजून गेलो असतो. तुषार, आभार प्रदर्शनाचा आपण खास कार्यक्रम ठेवू, मी तुषारला चिडवत म्हणालो. आई तुषारजवळ आली आणि त्याचा हात हातात घेत म्हणाली, मी तुझ्या बाबांना शब्द दिला होता की तू तुझ्या पायावर उभा राहीपर्यंत मी तुझा सांभाळ करेन. मा, लव्ह यू. तुषारने आईला जवळ घेतलं. बिल्डिंगमध्ये राहायला आलेला छोटासा तुषार, ज्याला आईने मायेच्या पदराखाली घेतलं. आज तोच तुषार 6 फूट उंच झाला होता आणि आई त्याच्या कुशीत होती. त्या क्षणी मला आईचा प्रचंड अभिमान वाटला. मी MBA करायचं ठरवलं आणि तुषारने MS करण्यासाठी अमेरिकेला ॲडमिशन मिळाली. माझं MBA होऊन मला पुण्यातच उत्तम जॉब मिळाला. तुषारचे MS झाले आणि त्याला अमेरिकेतच चांगल्या जॉबची ऑफर आली. आता 4 वर्षांनी तुषार भारतात येणार होता आणि ते देखील आईच्या भेटीसाठी आधी पुण्यालाच येणार होता. एअरपोर्टवर मी तुषारला घ्यायला गेलो. मुळातच देखणा असलेला तुषार आता अजूनच राजबिंडा दिसत होता. तुषारने मला बघितलं आणि धावत येऊन मिठी मारली. कितीतरी वेळ आम्ही दोघे एकमेकांच्या मिठीत होतो. दोघांचेही डोळे ओलावले होते. घरी आलो तर बाबांनी दारातच थांबवलं. आई तुकडा पाणी घेऊन आली. तिने तुषारवरनं तुकडा ओवाळून टाकला. तुषार आत आला आणि आईला मा म्हणून मिठी मारून रडायला लागला. आईचे डोळे पण गच्च भरलेले होते. तिने तुषारचा चेहरा हातात घेतला. आज भरून पावले. माझी दोन्ही मुले इतकी छान शिकली, आपल्या पायावर उभी आहेत. माझे राम लक्ष्मण आता मला आधार द्यायला माझ्याजवळ आहेत. मी आईचा हातात घेत त्याच्यावर ओठ टेकले. मा, तू बाबांना शब्द दिला होता, तो तू पूर्ण केलास. पण मी तुला माझ्यापासून दूर होऊ देणार नाही. तू मला आईचा जिव्हाळा दिला आहेस. आईची उणीव कधीच भासू दिली नाहीस. अरे, मी तरी कुठलीही तुझ्यापासून दूर होती आहे. मी तुझ्या मुलांची आजी होणार आहे ना, आई हसत म्हणाली. बिचाऱ्या बापाकडे लक्ष आहे का? बाबांनी चेष्टा केल्यावर तुषारने हसत त्यांना घट्ट मिठी मारली. मा, चकली केली आहेस ना? खमंग वास येतोय. मी फ्रेश होतो. तू चकली दही तयार ठेव. भगवान श्रीकृष्ण गोकुळ सोडून गेले आणि यशोदा मातेला परत कधीच भेटले नाही. पण आमचा हा कृष्ण हे गोकुळ सोडून आणि त्याच्या यशोदा मातेला सोडून राहणं कदापि शक्य नाही. रसिको, ही गोष्ट, ही कथा ऐकून तुम्हालाही नक्कीच आपल्या जवळची अशी एखादी काकी किंवा काकीची आई झालेली नक्कीच आठवलेली असेल. काही नशीबवान लोकांच्या आयुष्यात असे प्रसंग हे घडतात. तुम्हाला ही कथा ऐकून कशी वाटली ती नक्कीच कमेंटमध्ये कळवा.